एकदा आपण एडिटचा ऑप्शन दिलेला आहे त्याला, एकदा तो एडिट होऊ शकतो, पण दुसऱ्यांदा परत चूक झाली तर तो एडिट होणार नाही. मग तो स्क्रुटनी कमिटीमध्ये ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तो अर्ज बाद केला जाईल, त्याच्यानंतर तुम्हाला परत अर्ज करता येईल त्याला. ठीक आहे. याच्यामध्ये मी सांगायचं राहिलं, वेळ बराच झालेला होता म्हणून. एक त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे आणि त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये तिथं काहींना नेमायचं आहे आणि त्या कमिटीने स्क्रुटनी करायची. अशातनं फारच कुणाचा काही अडचण झाली तर ती स्क्रुटनी कमिटी त्याबद्दलचा निर्णय घेणार आहे. बोला ताई. हॅलो दादा, मी हिराबाई करंजले बोलते पाडळीवरून. तर आमच्या परिस्थितीनुसार मालकांनी छोटा हत्ती घेतला होता, पण ते हप्ते भरता नाही आले आम्हाला, म्हणून ते माघारी इकला आम्ही. पण ते अजून आमच्या मालकाच्या नावावर आहे, ते कागदपत्र काहीतरी असल्यामुळं ते करता नाही आलं. मग ती मी बसन का त्याच्यात? तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असेल तर 100% बसणार. इतकं नाही आम्हाला, 1 लाख एकर 1.25 एकर वावर आहे म्हणल्यावर उत्पन्न कशाची? वावराचा काही प्रश्न ठेवला नाही, वावर किती का असं ना, उत्पन्न 2.5 लाख एवढी नाही आमची, मग उत्पन्न इतके नाही बसत. मग ते बसणार 2.5 लाखाच्या आतमध्ये बसणार. धन्यवाद धन्यवाद. मला असं वाटतं बारीक सारीक शंकांसाठी आपण प्रशासकीय अधिकारी आहेत. हा बोला दादा. आमच्या सर्वजण भगिनींच्या वतीनं तुम्हाला अगोदर वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. तुम्ही अतिशय स्तुत्य अशी जी योजना आणलेली आहे आमच्यासाठी नक्कीच ती लाभदायक असेल आणि आम्ही सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला परत एकदा धन्यवाद देते की तुम्ही खूप छान ही जी योजना आणलेली आहे. दादा, असं एक तुम्ही सांगितलेलं आहे की एका राशन कार्ड मधून एकाच महिलेचे होईल, एकच महिला त्याच्यामध्ये बसली जाईल. एकत्रित कुटुंबामध्ये दोन नाही एक मिनिट. एका रेशन कार्ड मध्ये एक महिला नाही, 2 महिला, विवाहित आणि एक अविवाहित. समजा ना, ऐका ना, 2 महिला. समजा जी प्रमुख महिला आहे तिला मिळाल्यानंतर तिची मुलगी किंवा कोण 21 वर्षाच्या पुढची असेल किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांची नणंद ही 21 वर्षाच्या पुढची असेल तर तिला पण 2 महिला आहेत, एका घरातल्या 2 महिला. हा, पण काय होतं, एकत्रित कुटुंबात 2 जावा आहेत, एका रेशन कार्डवर 2 जावांची नाव आहेत. त्यावेळेस काय म्हणतात, दोघींची पण मान्य चालतात की माझं नाव पाहिजे, माझं नाव पाहिजे. त्यावेळेस आम्ही कोणाचा फॉर्म भरायचा? त्याच्यात 2 कसं आहे ताई, नणंद नसते ना. हो बरोबर ना. शेवटी उद्याच्यालाही वाढवत बसलं तर किती पण वाढेल, त्याला अंतच लागणार नाही. आम्ही हाही विचार केला होता की बाबा 2 अपत्याच्या पेक्षा जास्त असणाऱ्या महिला त्याच्यातनं गाळायच्या, पण म्हणलं नको, फार चिडतील महिला. परंतु पुढं कधीतरी पुढं कोणतरी असा विचार करेल, त्याच्यावर आपलं कुटुंब मर्यादितच ठेवायचं एवढं लक्षात ठेवा. आपलं 2 अपत्यावरच थांबायचं. तुम्ही जे सांगताय त्याच्यामध्ये 2 पर्याय आहेत. 2 जावा असल्या तर त्यांनी त्यांचं वेगवेगळं रेशन कार्ड करून घ्यावं, कारण कुटुंब एक म्हणलं, नवरा बायको, त्यांची 2 मुलं, घरामध्ये वडील किंवा आई असली तर ते एक त्यांच्या पुरतं, अशा पद्धतीनं आपण कुटुंब सहसा धरतो. त्याच्यामुळं आपण एक महिला अधिक दुसरी महिला अशा 2 दिलेल्या आहेत. पहिले एकच होतं, तुम्हाला आठवत असेल, पहिला GR निघाला तेव्हा एकच होतं, परंतु नंतर ते काही ठिकाणी परितक्त्या असतात, काही ठिकाणी विधवा असतात, काही ठिकाणी डिवोर्स झालेल्या केसेस असतात, अशा काही गोष्टी असतात, म्हणून आता आम्ही 2 दिलेत. ओके, धन्यवाद. धन्यवाद. अजून कोणी आहे? या बाजूला कोणी आहे का डाव्या कक्षात? चालू आहे का माईक? हॅलो दादा, चला संपलं. एक प्रश्न. नाही, जे कार्यकर्ते आहेत त्यांनी नाही प्रश्न विचारायचा, त्यांना सगळं माहिती आहे, त्यांना काय. हा बोला. नमस्ते दादा. सर्वप्रथम आमच्या सर्व माता भगिनींतर्फे, अंगणवाडी सेविका आणि इतर सर्व क्षेत्रातील महिलांतर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तसेच आज तुम्ही आम्हाला एक बहीण म्हणून खऱ्या अर्थाने आमचे प्रश्न मांडण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आज खऱ्या अर्थाने आम्हाला तुमची हक्काची बहीण असल्याचा अनुभव आम्हाला येथे मिळत आहे. दादा, अंगणवाडी सेविकांतर्फे आपल्या सर्व योजना राबवल्या जातात. आम्हाला भाग्यवान समजतो की याच्यासाठी तुम्ही आम्हाला विश्वासास पात्र ठेवला आहे आणि त्या विश्वासात आम्ही खऱ्या अर्थाने पात्र ठरत आहोत. आपली लाडकी लेक योजना आम्ही फॉर्म भरत होतो, त्यानंतर आपण सगळ्या महिलांना सबलीकरणासाठी लाडकी बहीण योजना आणली, आम्ही त्याचंही काम आनंदाने करत आहोत दादा.